श्री स्वामी समर्थ. सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. आजच्या महा ई मेडिकाच्या या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं महाशाळेच्या टीमच्या माध्यमातून, महाकिमियाच्या टीमच्या माध्यमातून मी स्वतः योगेश महामुनी, राहुल गवंदे सर, मनोज महामुनी सर आणि आमची सर्व टीम यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. आज आपण ज्या विषयासाठी एकत्र आलेलो आहोत तो विषय एक प्रत्येकाचा स्वपरिचय यापूर्वी आपण घेणार आहे. प्लस आपला एक व्यवसाय करत असताना आणखी एखाद्या व्यवसायाचं नियोजन करून ठेवणं ही आता काळाची गरज आहे. कारण अधिकाधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणं, काळाच्या पुढे 5 वर्षाचा विचार करून नवीन काही आव्हानं आपल्याला पेलावी लागणार आहेत याचा विचार करणं आणि तशी पेरणी आतापासून करून ठेवणं हे खरं तर आता एका सुज्ञ व्यावसायिकाचं खरं काम झालेलं आहे. एआयच्या दुनियेमध्ये आपण आता पाऊल ठेवलेलं आहे. चॅट जीपीटी आणि एआय या टूलच्या माध्यमातून खूप सारी क्रांती घडत चाललेली आहे आणि या एआय टेक्नॉलॉजीचाच उपयोग ई मेडिकाच्या या उपकरणामध्ये केला गेला आणि त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असल्यामुळं आपल्या आरोग्याशी निगडीत असणारा कोणत्याही प्रकारचा आजार त्याच्यातून बरा करता येतो याच्यावरती संशोधन केलं गेलं. खूप सारी त्याच्यावरती मेहनत केली गेली. या कंपनीनं कोणत्या प्रकारचं उद्दिष्ट ठेवलं होतं, कधी त्याची सुरुवात झाली, कुठपर्यंत हे आतापर्यंत पोहोचलेलं आहे, याचं भविष्य तर निश्चितच उज्ज्वल आहे. मात्र यासोबत आम्ही हा प्रोजेक्ट स्वतः सुरू केलेला आहे. उंडरी, जिल्हा पुणे, महाराष्ट्रामध्ये हा ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे पॅन इंडियाला डीलरशिप देण्यासाठीचा एक स्वतंत्र प्रोजेक्ट आम्ही स्वतः उभा केला पाडव्याच्या निमित्तानं. त्या दिवशी शुभ मुहूर्त झाला आणि आपल्यातलेच काही पार्टिसिपेंट त्याला उपस्थित सुद्धा होते. त्यानंतर आपण आता खऱ्या अर्थानं नवीन प्रोजेक्टची रचना पूर्णपणे तुमच्यासाठी एक वेगळी कार्यान्वित केलेली आहे आणि ती कशा पद्धतीची असणार आहे हे समजून घेण्यासाठी आज तुम्ही सगळेजण एकत्र झालेला आहात. तर आपल्याला हे का करायला पाहिजे यापूर्वी छोटासा एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत आणि त्या एक 5 मिनिटांच्या व्हिडिओच्या नंतर माननीय राहुल सरांचं खास मार्गदर्शन आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे की हे ई मेडिका उपकरण नक्की काय करतं, कंपनी सपोर्ट काय करते, कंपनीची डॉक्टरांची टीम, तसंच हे कुठपर्यंत आपल्याला उपयोगात आणता येणार आहे. आपल्या व्यवसायाला हे सुरू करत असताना नवीन एक व्यवसायाचा स्रोत जर आपण निर्माण करतोय तर याच्यासाठी अगदी अल्प अशा गुंतवणुकीमध्ये ही बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते. मग ही प्रत्येकाला दिली जाणार आहे का? तर निश्चितच नाही. याच्यामध्ये जे एलिजिबल राहतील, ज्यांना ती कॅपॅसिटी असेल, ज्यांना ती मानसिक इच्छा असेल की मला या पद्धतीने पुढे जाणं गरजेचं आहे आणि काही क्रायटेरियाज आम्ही त्याच्यासाठी ठरवलेले आहेत, यामधून आपल्याला सिलेक्शन करता येणार आहे आणि निश्चितच आपल्याला एक उत्पन्नाचा नवीन स्रोत हा कसा वापरता येईल या संदर्भात त्यांचं आपल्याला खूप छान असं गायडन्स मिळणार आहे. बिझनेस आपल्याला करायचा आहे, त्याच्यातून उत्पन्न काय मिळेल, कशा स्वरूपामध्ये मिळेल, किती दिवसानंतर ते चालू होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्टेप बाय स्टेप देण्यासाठी पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. आपल्या जास्त वेळ न घेता प्रस्तावनेनंतर लगेचच आपण आता व्हिडिओ प्ले करूया. तोपर्यंत तुम्ही कोणकोणत्या ठिकाणाहून आहात याचं लोकेशन कमेंट करायचं आहे, म्हणजे आम्हालाही समजेल की आजच्या वेबिनारला कुठून कुठून तुम्ही आलेला. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.